हॅलो एव्हरीवन, सौंदर्याच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार होते चिकन बिर्याणी आणि चिकनचा रस्सा. तर कुकरमध्ये मी सर्वात आधी तेल घातलं. तेल गरम झाल्यावर त्याच्यात खडे मसाले, कांदा, मिरची टाकून परतवलं आणि ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घेतलं. त्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून पुन्हा 2 मिनटं परतवलं. झटपट कुकरमधली बिर्याणी ट्राय करायची असेल तर तुम्हीही अशी बिर्याणी बनवू शकता. नंतर झाकण ठेवून 15 मिनटं चिकन मस्त वाफेवर शिजवून घेतलं. त्यानंतर त्याच्यात धुतलेला तांदूळ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. बिर्याणी तर झाली. आता म्हटलं रस्सा बनवायला घेऊया. वाटण टाकून सगळे मसाले मस्त तेलामध्ये परतवून घेतले आणि त्यामध्ये चिकन टाकून त्यात कोमट पाणी टाकलं, जेणेकरून आपलं चिकन लवकर शिजेल. नेहमी मी चिकन आधी शिजवून घेते, यावेळेस म्हणलं थोडं वेगळं ट्राय करूया. रस्साही तयार होता, बिर्याणीही तयार होती. बुंदीचा रायतासुद्धा बनवून घेतला. मस्त असं ताट रेडी करून बाबांना जेवायला वाढलं. इकडे खूप सारा पसारा झाला होता, तो आवरून घेतला आणि सोबतच बॅग भरायला घेतली. माहेरची सुट्टी संपत आली आहे. 10 दिवस कसे निघून गेले समजलंच नाही. जायची इच्छा नाही आहे, पण जावं तर लागेल. इव्हिनिंगला मम्मी ऑफिसवरून आली. तिच्यासोबत चहा घेतला आणि हळदी कुंकवाला गेले. तिथे हा कंगवा, क्लच आणि ट्रे भेटला. माझी साडी पिकोफॉलला टाकली होती, ती आणायला गेले. ती घेऊन आले. रात्रीच्या 10:30 वाजता मम्मीने माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेतले. आता पोरकी सासरी चालली आहे म्हटल्यानंतर काय खायला बनवून देऊ, काय नको असं तिला होतं. सगळे लाडू बनवून घेतले. असं हेल्दी गोड लाडूंनी संपला आजचा दिवस. चलो बाय.